शिरोळ तालुक्यातील नांदणी येथील माधुरी हत्तीणीच्या पुनरागमनासंदर्भात उच्चस्तरीय समितीच्या हाय पॉवर कमिटी सुनावणीत महत्त्वपूर्ण घडामोडी घडल्या असून अंतिम निर्णयासाठी आणखी 20 दिवसांची प्रतीक्षा करावी लागणार आहे। नांदणी मठ संस्थान, वनतारा आणि महाराष्ट्र शासनाच्या वतीने माधुरीसाठी उभारण्यात आलेल्या सुविधा व व्यवस्थेची सविस्तर माहिती समितीसमोर सादर करण्यासाठी मुदत देण्यात आली आहे। सुनावणी दरम्यान समितीच्या अध्यक्षांनी विशेष तपासणी समिती नियुक्त करण्याचा निर्णय घेतला। या समितीत हाय पॉवर कमिटीचे सदस्य, सेंट्रल झू अथॉरिटीचा प्रतिनिधी आणि महाराष्ट्र वन विभागाचा अधिकारी सहभागी असतील। ही समिती पुढील 20 दिवसात नांदणी येथे प्रत्यक्ष पाहणी करून उपलब्ध सुविधा, निवास व्यवस्था आणि इतर बाबींचा सविस्तर अहवाल उच्चस्तरीय समितीकडे सादर करणार आहे। याचबरोबर माधुरी सध्या वनतारामध्ये ज्या परिस्थितीत आहे तिच्या आरोग्याची अद्ययावत तपासणी करून सुधारित वैद्यकीय अहवाल सादर करण्याचे निर्देश डॉक्टर मनोहरन यांना देण्यात आले आहेत। दरम्यान 5 जून रोजी सादर करण्यात आलेल्या आरोग्य अहवालात माधुरीच्या प्रकृतीबाबत सकारात्मक निरीक्षणे नोंदविण्यात आली होती। त्यानंतर नांदणी येथे तिच्यासाठी अधिक अनुकूल आणि पोषक वातावरण निर्माण करण्यात आल्याची माहितीही समितीसमोर मांडण्यात आली। बदललेल्या परिस्थितीचा विचार करून माधुरीच्या पुनरागमनासाठी प्रयत्न सुरू असल्याचे स्पष्ट करण्यात आले। समितीने सर्व बाबींची सकारात्मक दखल घेत तपासणी समितीची नियुक्ती केली आहे। त्यामुळे आता पुढील सुनावणीत सादर होणाऱ्या अहवालानंतर माधुरीच्या भवितव्याबाबत महत्त्वपूर्ण निर्णय होण्याची शक्यता व्यक्त होत आहे।